नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक चाचणी करता उजळणी तासिका घटक चाचणी कोल्हापूर जिल्ह्याच्या सुरू झाल्या. बाकीच्या जिल्ह्यांच्या मध्ये लवकरच शाळा सुरू होत आहेत आणि आपण तिकडे जातोय. मॅथ्स सेकंडला जरा रिव्हिजनची जास्ती आवश्यकता असते. मॅथ्स सेकंड हा टॉपिकचा जो भाग आहे तो भाग बघणं आपल्याला गरजेचं असतो आणि त्यामुळे आपल्याला तो भाग करत राहणं तो भाग आहे की मॅथ्स सेकंड हा भाग त्या दृष्टीनं झाला पाहिजे, बरोबर ना. तर यामध्ये आपल्याला की एखाद्या संचाचा संयोग संच आणि छेद संच ही संकल्पना करायची होती. आता उदाहरणार्थ 1 2 3 असा एक संच आहे ए नावाचा. पहिला सेट आणि पहिलं टॉपिक आणि दुसरं टॉपिक म्हणजे याचं मॅथ्स 1 मधलं आणि मॅथ्स 2 मधलं याचं हे बघा, हे लक्षात घ्या. ह्याचा संयोग संच कसा करायचा आहे किंवा छेद संच कसा करायचा आहे तर लक्षात घ्यायचं असं होतं. ह्याचा जो संयोग संच आहे ए युनियन बी म्हणजे काय बघा, म्हणजे दोन्ही मिळून हे येणार, हा ए युनियन बी हा सेट ए पूर्ण येणार बघा. ह्याच्या छेद संचामध्ये बघा काय येणार सांगा. छेद संचामध्ये ह्याच्या ए छेद बी मध्ये काय येणार सांगा. तर ओनली कॉमन घटक येणार. ओनली कॉमन काय येणार सांगा बरं. 1 आणि 2 असा हा भाग येणार. आता ही संकल्पना पहिल्या टॉपिकमध्ये आपण क्लिअर झाली होती. संयोग संच म्हणजे काय, छेद संच म्हणजे काय असा भाग होता. आता त्याच्यानंतर आपल्याला हे असं करायचं आहे की समजा एखादा सेगमेंट आहे. ह्या फर्स्ट टॉपिकमध्ये कसं शिकायचं होतं बघा. समजा की हे पी क्यू आर एस असं आहे. पी क्यू आर एस. आता इथं ह्या दोन्हीचं असं विचारलं समजा की सेगमेंट हा जो सेगमेंट आहे पी क्यू आणि संयोग हा जो सेगमेंट क्यू आर आहे याचं कॉम्बिनेशन केला तुम्ही. सेगमेंट ह्यासाठी हे सेगमेंट क्यू आर जे आहे ह्याचं कॉम्बिनेशन करायचं आहे. संयोग म्हणजे दोन्ही मिळून. तसं हा सेगमेंट पी क्यू हे बघा, हा सेगमेंट पी क्यू आणि हा क्यू आर ह्या दोन्हींनी मिळून काय तयार होईल. हां बोला. ह्या दोन्हींनी मिळून काय तयार होतो तर ह्या दोन्हींनी मिळून तयार झालेला सेगमेंट पी आर तयार होणार. सेगमेंट पी आर असा तयार होणार. हा सगळा सेगमेंट तयार झाला असं उत्तर होतं. ह्याचा पहिल्या धड्याचा असणारा संयोग संच छेद संच ही संकल्पना आपल्याला अशी वापरायची होती. त्यानंतर समजा की तुम्हाला ह्या दोघांचा छेद संच लिहायचा असेल. सेगमेंट पी क्यू छेद संच सेगमेंट क्यू आर लिहायचा असेल. आता बघा ह्या दोघांच्या मध्ये कॉमन हे बघा, ह्या दोघांच्या मध्ये कॉमन हे दोघे जण होते म्हणून हे कॉमन आलं. आता ह्या सेगमेंट आणि ह्या सेगमेंटमध्ये कॉमन काय सांगायला पाहिजे होता. हां कॉमन पॉईंट बिंदू आहे फक्त. पॉईंट क्यू हा जो पॉईंट आहे हा कॉमन पॉईंट आहे. दोन घरांच्या मधली जी भिंत आहे ती सामायिक भिंत. तुमचे 2 वर्ग आहे समजा 8वी अ या बाजूला आहे 9वी अ 9वी ब. त्यामधली कॉमन भिंत म्हणजे तो भाग. एखाद्या पुस्तकाचा कॉमन भाग म्हणजे काय असतं की हे बघा, हे जे असं कागद आहे त्या कागदाचा असं भाग केलो आपण. हे एक प्रतल आणि हे एक प्रतल. याचा कॉमन म्हणजे हे छेद संच म्हणजे फक्त ही रेषा आणि दोन्ही मिळून हा पूर्णपणे तयार होणारा हा कागद तयार होईल. ह्या कॉमन आणि हा सेगमेंट असा भाग होता. असा भाग आपल्याला इथं करायचा आहे की हे नेमकं कसं सेगमेंट सारखे असतील. म्हणजे पहिल्या धड्यामध्ये संच ह्या लेसनमध्ये हा जो भाग होता की जसं छेद ए बी युनियन म्हणजे संयोग एकत्रित दोन्ही मिळून हे तयार होतं. पण रिपिटेशन अलाउड करायचं नाही. त्यामुळे हे 1 2 3 आणि छेद संच ही संकल्पना कळाली का बघा नो. ही छेद संच म्हणजे दोन्हीमध्ये असणारे सामायिक घटक. आता हे सेगमेंटच्या बद्दल लिहायचं होतं इथं. आता रे पी क्यू समजा रे पी क्यू हा किंवा रे क्यू आर असं लिहिलं. रे क्यू आर युनियन रे क्यू आर आणि रे क्यू पी हे जर केलं तर हे बघा, हे क्यू आर आणि हे क्यू पी ह्या दोन्ही मिळून ही रेषा तयार होणार. लाईन तयार होणार लाईन. आणि दोन्ही रेचा पुन्हा जो छेद संच आहे इथं रेचा परत हा कॉमन पॉईंट येणार. रे म्हणजे टोटल लाईन तयार होणार आहे. रेषा तयार होणार आहे. हा संयोग संच संकल्पना किंवा छेद संच ही संकल्पना होती. ही पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला मॅथ्स 1च्या पहिल्या टॉपिकमधून घ्यायची होती आणि ते रिलेशन करायचं होतं आपल्याला ह्याच्याबरोबर हा भाग कसा होत जाईल. म्हणजे रेषाखंडांच्या बाबतीमध्ये हा जास्त ॲडिशनल विचार ह्या याच्यामध्ये करावा लागतो आपल्याला. कशामध्ये मॅथ्स सेकंडमध्ये बघा, हा रे आणि हा रे ही म्हणजे संपूर्ण रेषा तयार होणार. हा रेषाखंड तयार होणार आणि दोघाचा कॉमन म्हणजे छेद संच होता. हा दोघाचा कॉमन पॉईंट क्यू येणार. असं बघणं त्याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हा जो सेगमेंटचा भाग होता तो आपल्याला असा करून घ्यायचा आहे. हे एकत्रितरित्या आपल्याला हे टॉपिक आपल्याला अशा रीतीने पूर्ण करून घ्यायचं आहे.
ओके. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता असा भाग आहे बघा. दोन रेषा जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा त्याचा कॉमन काय असतं सांगा बरं. त्याचा जो छेदसंच आहे तो एक छेद म्हणजे कॉमन. बघा की ह्या दोन रेषांचा कॉमन जो आहे ना, दोन रेषा एकमेकांना छेदल्या, ही एक रेषा ही एक रेषा, ह्याचा कॉमन पॉईंट एक पॉईंट येणार आहे, एक बिंदू येणार आहे. असा कॉमन हा जो पॉईंट आहे हा दोन रेषेचा कॉमन पॉईंट येणार आहे. असा एक भाग होता. आणखीन एक भाग बघा असा आहे, तीन बिंदूंना तीन बिंदू आहेत. त्या तीन बिंदूतून आपण किती रेषा काढू शकतो. हे बघा तीन बिंदूतून किती रेषा काढू शकतो. हे बघा हे तीन बिंदूतून हे पी क्यू आर हे तीन बिंदू आहेत, एक रेषा काढू शकतो. एक झालं. काही मुलं म्हणतील सर तीन बिंदूतून आपण तीन रेषा काढू शकतो. बघा ना, मग असं करता येईल. याला ही रेषा अशीही करता येईल, अशीही करता येईल आणि अशी करता येईल. या प्रश्नाचं उत्तर मात्र लिहित असताना आपल्याला ह्या तीन बिंदूतून जाणाऱ्या तीन रेषा काढता येतील. कोणी म्हणेल तीन, कोणी म्हणेल एक. आता ह्याचं उत्तर लिहित असताना एक किंवा तीन देणं बरोबर आहे. जर ते तीन बिंदू एका रेषेत असतील तर एकाने एकच रेषा काढता येते. जर ते तीन बिंदू भिन्न नैकरेषीय असतील तर तीन रेषा काढता येतात. आणि ह्याला बाळांनो आपल्याला एक किंवा तीन असं पर्यायी उत्तर इथं द्यावं लागेल. एक किंवा तीन, एकच नाही किंवा तीन नाही. समजा असं तुम्हाला पर्याय आला एक तीन, एक किंवा तीन, ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर, तर एक किंवा तीन हे करेक्ट उत्तर आहे. एकरेषीय बिंदूंच्या मधून तीन रेषा असं झालं असतं. लक्षात बाळांनो. आता दोन रेषांना एक छेदिका छेदते. दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा एक कॉमन पॉईंट आहे. पण कोण किती तयार झाले सांगा. अँगल हा ABCD हे अँगल्स तयार झाले आणि हे याचे विरुद्ध कोण होतात आणि विरुद्ध कोण एकरूप असतात ह्याचंही प्रूफ होतं. हा याचा विरुद्ध कोण आहे, हा याचा विरुद्ध कोण आहे. समजा बेसिक मूलभूत संकल्पना ह्याच्या लेसनमधला तो भाग होता. समजा दोन रेषा आहेत आणि एक तिसरी छेदिका छेदते. आता किती कोण तयार होतात. ह्या रेषा समांतरच असायला पाहिजेत असं नाही. समजा एखादी रेषा अशी आहे, एखादी रेषा अशी आहे, तरीसुद्धा इथे बाळांनो कोण जे तयार होतील 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कोण आपल्याला तयार होतील. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कोण असे आपल्याला 8 कोण या ठिकाणी तयार होतील. असा हा बेसिक भाग भूमितीतल्या संबोध ह्या धड्यामध्ये अतिशय सुंदर रीतीने केले, ते जो तुम्हाला पुढं उपयोगी पडणार आहे. त्या गोष्टीसाठी आपल्याला तो लागत जाणार आहे आणि तेव्हा तो माहिती असायला पाहिजे की तो हा भाग असा आहे. हां, आता परत आपल्याला काही गोष्टी ह्या अशा शिकायच्या आहेत. गणित मैत्री चॅनलला मला सबस्क्राईब करून घ्या. पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर, सगळे प्रॉब्लेम सेट, सगळे प्रॉब्लेम सेट आपण सॉल्व्ह करणार आहोत. शिवाय 9वीच्या मुलांना सांगतोय 8वीचाही सगळ्याचा सगळा अभ्यासक्रम आपण पूर्ण करतोय आणि त्या दृष्टिकोनातून आपण तो भाग नीटपणे बघून घ्यायचा आहे, तो करायचा आहे तुम्हाला. आता इथं ना असं आहे, दोन रेषांना एकमेकांना छेदलं काय असं भागावला की ह्या इतक्या छेदिका किंवा इतका हा भाग तयार होईल. आता समांतरतेच्या काही कसोट्या पण होऊन गेल्या होत्या, बरोबर ना. समजा दोन रेषा समांतर आहेत आणि एक ट्रान्सव्हर्स छेदते आणि एक त्याचा जो इंटेरियर अँगल आहे, जो आंतरकोन आहे, तो 70चा आहे आणि हा पुढचा कोन काढा असं विचारलं आहे. दोन समांतर रेषांना when two parallel lines are there and there is one transversal, there interior what you have learned about the interior angles. आंतरकोणाचा जर गणित असेल तर आंतरकोन एकरूप नसतात. बघा हा कोन बघा बरं, एकरूप दिसतो का तुम्हाला. एकरूप दिसण्यासाठी हे बघा, हे जे हा कोन आणि हा कोन संगत कोन सारखा आहे. हा कोन असेल किंवा हा कोन असेल, संगत कोन सारखे आहेत, पण हा कोन लघु कोन दिसतो आणि हा कोन मात्र विशाल कोन दिसतो. त्यामुळे आंतर जे कोन आहेत ना, आंतरकोन एकरूप नाही आहेत, पण ते आंतरकोन दोन समांतर रेषा ह्या याला नियम पॅरलल असतील तर आंतरकोन कसोटी असं सांगत असते. अँगल A प्लस अँगल 70 हा जो दुसरा कोन आहे ह्याची बेरीज असणार आहे 180 डिग्री. आंतरकोन पूरक असतात म्हणजे त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणजे त्याच्यावर आपल्याला एक कोन आपल्याला डेव्हलप करता येईल. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू 180 मायनस 70 दॅट इज इक्वल टू 110. हा त्याचा भाग तयार होईल. आंतरकोन कसे असतात सांगा, हे पूरक असतात. आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 असते आणि म्हणून त्या दोन रेषा समांतर असतात. समांतर रेषा असल्यामुळं आंतरकोन पूरक असतात आणि आपल्याला असे दोन कोन मिळवता येतील किंवा त्याच्यापासून काढता येतील. हां, आता XYZ नावाचे 3 पॉईंट्स आहेत आणि त्याच्यामधली दरम्यानता दिली तुम्हाला x, असं दिलं तर ते गणित सोडूया. हाही भाग या पहिल्या टॉपिकमध्ये होता. समजा असा भाग आहे, समजा की XYZ असेल किंवा ABC असेल.
एक्स वाय झेड अशी दरम्यानचा संबंध आहेत. आणि मग आपल्याला असं सांगितले एक्स वायचं आहे 5.5 किंवा 6.5 आणि एक्स झेड आहे 11. तर तुम्ही वाय झेडची लांबी काढा असं जर गणित सांगितलं असेल किंवा ॲक्टिव्हिटी बेसनं आपल्याला असं सोडायचं असं असेल तर हा दरम्यानचा संबंध बाळगून तो आपल्याला असं सांगत असतो. हा जो दरम्यानचा संबंध आहे तो आपल्याला अशा गोष्टी सांगतो. एक्स वाय झेड हे बघा एक्स वाय झेडची दरम्यान असं आहे की डिस्टन्स एक्स झेड हे जे डिस्टन्स एक्स झेड आहे हा कसं तयार होणार. डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. तर मग आपल्याला हे पूर्ण करायचं होतं. आता कसं पूर्ण करूया सांगा. डिस्टन्स एक्स झेड 11 दिले. डिस्टन्स एक्स वाय 11 म्हणजे मी 11.0 घेतो बघा वजा इक्वल टू एक्स झेड किती आहे बघा 6.5. हे वाय झेड माहिती आहे का. डिस्टन्स वाय झेड ते नाहीच आहे त्याला मी काहीतरी हे 6.5 आहे. हे डिस्टन्स वाय झेड आपल्याला डेव्हलप करायचं आहे ते काढायचं आहे. कसं काढणार बघा आता. हे जे 11.5 आहे 11.0 आहे वजा 6.5 करणार आणि डिस्टन्स वाय झेड आपल्याला शिल्लक राहणार. हा जो दरम्यानचा संबंध होता. आता 11मधनं 6.5 गेले करा जरासं 11.0 आणि 6.5 10तनं 5 गेले 5 उरल्याच्या त्याला 1 आणि 11तनं 7 गेले 4. हा येणार आहे 4.5 आणि 6.5 हे एकूण होणार 11. एक्स वाय झेड एक्स झेड ही जी दरम्यानचा संबंध आहे तो आपल्याला असा क्लिअर करून घ्यायचा आहे. आलं लक्षात कसं पूर्ण करायला पाहिजे ते. तर हा जो भाग आहे आपण प्रिपेअर करत पुढं जाणार आहोत की त्या पद्धतीनं आपल्याला त्या कोणांची मापं किंवा तो जो कोणाचं माप आहे तो भाग आपल्याला ठरवता येईल की असं हा भाग होता. बेसिक 8वीच्या नॉलेजवरतीच मूलभूत संबोधाचा तो भाग होता. तर त्या रेषांच्या बाबतीमध्ये आपल्याला हा भाग करत जायचा आहे. तुम्ही ते उजळणीवजा भागमध्ये कराल. तुम्हाला प्रत्येक धड्याच्या पाठीमागची एक टेस्टही आपण आता पाठवणार आहोत. बाळांनो विनंती आहे गणित मैत्री चॅनलला नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांच्यासाठी पहिल्यापासूनच लेक्चर अटेंड करा. आपण सर्व एक्झाम्पल आपण ह्याच्यापूर्वी त्याच्यामध्ये सॉल्व केलो आहे. तुम्ही ते बघा किंवा त्या पद्धतीनं तुम्ही मला ते करू शकता किंवा ते सांगू शकता. आता समजा की असं ही एक लाईन आहे आणि ह्या दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत आणि इथे एक ट्रान्सव्हर्सल दिली अशी. हा कोण 80चा आहे. ए काढा, बी काढा, सी काढा, डी काढा, ई काढा, एफ काढा. हे सगळेच कोण आपल्याला काढता येतील. कसे करता येईल सांगा. काय शिकवतो आपण. हा 80चा असला तर त्याचा विरुद्ध कोणसुद्धा 80चा. बी बरोबर 80 अंश विरुद्ध कोण अपोजिट अँगल बरोबर. त्यानंतर हा 80 असला तर हे ई आहे बघा. अँगल ई सुद्धा कितीचा येणार सांगा बरं. हा त्याचा कसला कोण होणार सांगा. संगत कोण होणार. हा त्याचा विरुद्ध कोण होणार बघा. जी सुद्धा 80चा होणार त्याचा विरुद्ध कोण असा होणार. एक कोण आपल्याला हा 80 म्हणजे हे चारही कोण 80चे झाले असं झालं. तुम्हाला पाहिजे तसे कोण त्याचा संगत कोण कोणता त्यांचा विक्रम कोण कोणता हा भाग आपल्याला सांगायचा होता. त्यानंतर हा भाग बघा. आता ए कोणाचं माप काढायचं असेल तर ए आणि 80 हे पुन्हा रेसी जोडी झाली बघा. कोणांची रेसी जोडतील कोण झाले. ए आणि 80 ह्या दोघांच्या कोणांच्या मापांची बेरीज बाळांनो किती येणार सांगा बरं. 180 येणार. त्यामुळे ए बरोबर 180 वजा 80 होणार आणि याचं उत्तर 100 येणार. आता उरलेली सगळे कोणाची मापं ही आपल्याला अशीच येत राहणार. कशी येणार सांगा आता. हा ए 100चा म्हणजे कोण ए 100चा आला की सी सुद्धा 100चा येणार. हे बघा हा 100चा येणार. एचा संगत कोण तेवढाच कुठला येणार सांगा बरं. डी येणार. आणि डीचा अपोजिट सुद्धा कोण हा एफ सुद्धा तेवढाच येणार. हा एक भाग इथला महत्त्वाचा होता ह्या कोणाची मापं काढणं. आता ह्या कोणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आणखीन एक भाग समजतो का इथं. हा भाग क्लिअर आहे का बघा बरं. हां एचा संगत कोण कोणता करस्पॉन्डिंग अँगल कोणता. अँगल ए अँड अँगल टिंबा हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कुठला येणार सांगा बरं. करस्पॉन्डिंग किंवा संगत ही एक बघा आत्ताच ती कन्सेप्ट क्लिअर असू द्या. एच्या संगतीत असणारा कोण डी येणार बरोबर आहे.
तुम्हाला असं विचारलं कोण ईचा अपोजिट अँगल कोणता, कोण ईचा अँड अपोजिट अँगल कोण जी, हा त्याचा अपोजिट अँगल होणार. कोण बीचा इंटेरियर अँगल कोणता, बीचा इंटेरियर अँगल आहे बी अँड डी, हा इंटेरियर आंतर कोण होणार, आंतर कोण होणार. आता कोण ईचा व्युत्क्रम कोण कोणता, अल्टरनेट अँगल कोणता, ईचा आहे तो आहे बी, ई अँड बी, हा ई अँड बी आहे. ती कसली कोणाची जोड आहे सांगा बरं. हे बघा बाळांनो, ए आणि डी हे संगत कोण आहेत, बी आणि जी हे संगत कोण आहेत, हा 80 आणि ई हा संगत कोण आहे, एफ आणि सी संगत कोण आहे, बी आणि सी झेड अक्षरावरची बी आणि ई ही व्युत्क्रम कोणाची जोडी आहे, सी आणि डी ही व्युत्क्रम कोणाची जोडी आहे, बी आणि डी हे अंतर कोण आहेत, सी आणि ई हे अंतर कोण आहेत, ह्याची ओळख आपल्याला पक्की असली पाहिजे किंवा त्याचा वापर करून आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. ते 3-3 अक्षरानं एका अक्षरानं आपल्याला ते सांगता यायला पाहिजे. लक्षात सगळ्यांच्या की व्युत्क्रम कोणते, संगत कोणते हे आपल्याला पटपट कळता यायला पाहिजे किंवा ते सांगता यायला पाहिजेत, असा भाग इथं आपल्याला अपेक्षित आहे. या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या प्रिपरेशनसाठी हा भाग आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे किंवा तो भाग आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा तो भाग आपल्याकडे असायला पाहिजे. आता आणखीन एक भाग बघा. एका लाईनवरती एक नंबर लाईन आहे, त्या नंबर लाईनवरती एक पॉईंट आहे आणि त्या पॉईंटचं निर्देशक दिलेत आणि मग आपल्याला उत्तर असं काढायला सांगितले. बघूया जरा असं. हे बघा एक रेषा आहे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथं काय असतं सांगा बरं, -1 -2 -3 -4 -5 असं असतं संख्या रेषेवरती. एक पॉईंट आहे इथं, समजा की इथं आहे, इथं 1 2 3 4 5 इथं आहे, तो पी पॉईंट आहे. त्या पी पासून 4 अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक सांगा. आता ते ओरली कसं सॉल्व्ह करायचं आहे, कसं 4 अंतरावरती 4 घरा अंतरावर बघा. इथं मी जातो बघा, 1 2 3 4 1 2 3 4 5 अंतरावर जातो. अंशनावर बिंदू हा क्यू आहे समजा, तर त्याचा निर्देशक किती आला सांगा बरं. 5 अंतरावरती असणारा, ए पासून 5 अंतरावर असणारा 1 2 3 4 आणि 5 बिंदूचा निर्देशक काय, 9. एखादा मुलगा म्हणतो तिथं दिशा नाही, डायरेक्शन दिली नाही. आता ही डिस्प्लेसमेंट आदिश राशी सदिश राशीकडे आलं, तर कोणत्या दिशेनं जायचं ते ठरलं नव्हतं. काही वेळेला असं म्हणता येईल की या दिशेला गेलो असतो तर आपण बघा झालं असं 1 2 3 4 आणि 5 इथं येणार, 1 2 3 4 5 इथे येणार. मग पी पासून 4 अंतरावर 5 अंतरावर असणारे बिंदूचे निर्देशक हा 9 आणि -1, हा 9 आणि -1 असं उत्तर येणार आहे, 9 and -1. पण हे असं आहे बघा, 4 ह्या पी पासून 5 अंतरावर असणारा क्यू पण बिंदू आहे आणि 5 अंतरावर असणारा आर पण बिंदू आहे आणि ह्याचे निर्देशक आहेत -1 आणि -1 पण बरोबर आहे आणि -9 पण बरोबर आहे. पण हे मॅथमॅटिकली कसं काढायचं आता. आता पीचा निर्देशक दिला आहे त्यांनी, तो 4 आहे. क्यूचा निर्देशक काढायला सांगितला, क्यूचा निर्देशक एक्स मानू. आता डिस्टन्स पी क्यू काढायचा आहे. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू, निर्देशकावरनं जेव्हा आपण अंतर काढतो तेव्हा मोठा निर्देशक बघा, मोठा निर्देशक काय सूत्र वापरायचं आहे सांगा. आता मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आत्ता प्रश्न असा होता, लहान निर्देशक स्मॉल कॉर्नेट तो त्याचा ठरवायचा आहे. आता याची किंमत x आहे आणि याची किंमत 4 आहे. आता यातला मोठा कोण, सपोज पीचा कॉर्नेट हा मोठा कॉर्नेट आहे असं समजूया. मग मोठा निर्देशक म्हणून काय घ्यायचं, 4 आणि लहान निर्देशक हे अंतर आहे 5. त्याचा निर्देशक माहीत आहे का तुम्हाला, मोठा निर्देशक 4, मग लहान निर्देशक माहीत आहे का आपल्याला, नाही आहे, तो x घेऊया. आता मी असं करतो बघा, हा -x इकडे येऊ दे म्हणजे +x होईल
आणि हे इथं जाऊ दे. याचा आन्सर येणार आहे प्लस मायनसचं सबट्रॅक्शन होणार, याचं उत्तर -1 येणार आहे. हे बघा, हे मोठा निर्देशक 4 मानूया असं उत्तर आलं. आता दुसरी एक कंडिशन अशी होती इथं. आता सूत्र तेच पुन्हा बघा, डिस्टन्स PQ इज इक्वल टू मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, हेच सूत्र. लहान निर्देशक, हां, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आणि आता मात्र मोठा निर्देशक मी कोणाचा मानतोय बघा बरं, क्यूचा निर्देशक, आता मी असो का पीचा निर्देशक 4 आहे आणि आर हा सेकंड पॉईंट आहे, त्याचा निर्देशक वाय मानतोय. आता मोठा निर्देशक पीचा मानून झाला. आता मोठा निर्देशक मी आरचा मानणार आहे, तो वाय वजा लहान निर्देशक. आता ही संख्या लहान झाली आणि डिस्टन्स आहे 5. हे बघा, डिस्टन्स 5. आता हे वजा 4 इथे येणार, 5 अधिक 4 आणि म्हणजे वाय होणार, म्हणजे उत्तर जर 9 येणार. हे निर्देशक 9, हे वजा 1. परत आणखीन एकदा बघा, हे 2 उत्तर ह्याला का आली, याच्यावरसाठी आली. मोठा एक्स मानूया, त्यातला मोठा कुठला मानला सांगा. आता मोठा पीचा मानला एकदा आणि एकदा वायचा मानला. म्हणजे मोठा निर्देशक पीचा आहे की क्यूचा आहे हे माहिती नसल्यामुळं आपल्याला हा जो मांडलेला क्यू आणि वाय होता त्याच्यामध्ये एकदा मोठा निर्देशक आपण 4ला मांडला आणि एकटा मोठा निर्देशक आपण त्या माहिती नसलेल्या नंबरला काढला. मोठा निर्देशक 4 असला तर उत्तर लहान निर्देशक येणार आहे -1 आणि लहान निर्देशक 4 असला तर मोठा निर्देशक होणार आहे 9. म्हणजे मोठं अंतर जे होणार आहे 9, त्याचं निर्देशक येणार आहे, म्हणजे त्या 5 घरावरती येणार आहे तो भाग असा होता. समजलं का बाळांनो? सूत्र तेच, मोठा निर्देशक लहान निर्देशक. तुम्ही चित्र काढून असं समजावून घेऊ शकता किंवा मोठा निर्देशक मांडला तो पीचा निर्देशक मोठा आहे असे मानू. इथं होणार मोठा निर्देशक, म्हणजे इथं मोठा निर्देशक पीचा मानू असं होणार आणि मोठा निर्देशक इथं आरचा मानू. आरचा निर्देशक मोठा आहे असे मानू, मोठा आहे असे मानू. आणि मग आपल्याला असे 2 उत्तर येतील. एकदा ह्या बाजूला गेलं 5 घरं पुढं, एकदा या बाजूला गेलं 5 घरं बॅक लावलो आपण आणि तेव्हा हा भाग असा अंतराचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला असा करता येईल. लक्षात बघ ना. अशा या पहिल्या 2 धड्यामध्ये पॅरलल, समांतर रेषा, मूलभूत संबोधावर आधारित प्रश्न आपल्याला शिकत आपण पुढे चालू आहे. काही टेस्ट पेपर मी तुम्हाला पाठवणार आहे तुमच्या युनिट वाईज, पण तुम्हाला या चाचणीसाठी निश्चितपणे उपयोग होईल. तुम्ही चाचणी परीक्षेचा पेपर दिलात, काही मुलं देणार आहेत अजून, त्यांना ही स्टडी निश्चितपणे उपयोगी पडेल असं वाटतं. अजून एक प्रॉब्लेम सेटमध्ये एक गणित आहे, बघूया जरासं काय म्हणलं आहे बघा. आपल्या प्रॉब्लेम सेट मिसलेनियस सगळे जे आहेत ना ते सगळे आपण सोडवायचे आहेत. तुमच्या टॉपिक नंबर 2मध्ये गणित आहे, ते गणित आपण जरासं समजावून घेऊया. कसा विचार किंवा कसं तर्कशास्त्र आपलं पुढं जायला पाहिजे, कसं ते पुढं जाणार आहे त्याला आपण घेऊन जरासं पुढं जाऊया आपण. असं आहे बघा, हे बघा, एक रेषा अशी आहे निळी, दुसरी रेषा अशी आहे, तिसरी रेषा अशी आहे. अशा रेषा काढल्या आणि इथं ना हे बघा असा एक भाग दिला आहे आणि असा एक भाग आहे. काय आपल्याला इथं असं दिलं आहे, इथं समजा हा एक्स आहे, हा एक्स आणि हा वाय, इथं ए आहे आणि इथं बी आहे, एल, एम आणि एन असं गणित आहे. आता ही माहिती आपल्याला दिली आहे. एक्स आणि वाय हे दोन्ही कोण काय आहेत सांगा, हे असं म्हटले त्यांनी. हे अँगल एक्स हा अँगल वाय इतका आहे असं आहे आणि अँगल ए इज इक्वल टू अँगल बी आहे. तर प्रूव्ह दॅट एल इज पॅरलल टू द एन. सिद्ध करा की एल ही रेषा एनला पॅरलल आहे. आता हा कोन आणि हा कोन एकरूप आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचा कोन झाला सांगा. ह्या दोन रेषा आणि हे 2 कोन सारखे, संगत कोन. संगत कोन 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोन एकरूप असतात. आणि संगत कोन एकरूप असतील तर त्या रेषा, संगत कोनच एकरूप असतील तर संगत कोन कसोटीच्या व्यत्यासानुसार इथं ज्या रेषा आहेत ना, ह्या ज्या रेषा आहेत ना, रेषा एल पॅरलल टू द लाईन एम. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोन एकरूप असतात. संगत कोन एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. हा
संगत कोण कसोटी व्यत्यास. संगत कोण कसोटी, ह्या कसोटींची ओळख बाळांनो ह्या लेसनमध्ये फार छान रीतीने झाली पाहिजे. हा त्याचा व्यत्यास. संगत कोण एकरूप असेल तर ह्या लाईन्स एकरूप असणार. हे आपला फर्स्ट रिझल्ट आला. ओके बाळांनो. आता अगेन इट इज गिवन दॅट अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल बी. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल बी. हे सुद्धा गिव्हन आहे. हे बघा, हे सुद्धा गिव्हन आहे, पक्ष आहे. हां, आता हे कुठले कोण आहेत सांगा. हां बोला. हे आणि हे संगत कोण आहेत. हे आणि हे झेड अक्षरावरचे बघा असे. हां संगत. हा आणि असता तर अंतर झाला असता, अंतर कोण झाला असता. आता ए आणि बी कुठल्या प्रकारचं कोण आहे. हां हे कोण मात्र. हां बोला, कसले कोण आहेत सांगा बरं. संगत कोण असे असले की संगत कोण असे असले की हे आणि आत हितं असतात तर ते अंतर कोण झाले असते. हे बघा, हे असे झेड अक्षरावरचे, हे असं झेड टाईप अक्षर तयार होते बघा. असं हे असं आणि हे असं. मग कुठले कोण आहेत सांगा बरं. यस, हे कुठले कोण आहेत. व्युत्क्रम कोण आहेत. आता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता त्यांचे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. वेन वन लाईन इज when there are two lines and one is transversal, when their alternate angles are when there are two lines are parallel, then alternate angles are congruent. आता म्हणून ह्याच्यासारखं सेकंड सेंटेन्स असे ना, म्हणून ही जी लाईन आहे रेषा एम आहे ही समांतर असणार कुणाला सांगा बरं. रेषा रेषा एनला. आता इथं मात्र व्युत्क्रम कोण कसोटीचा वापर करतो येतो. व्युत्क्रम कोण कसोटी व्यत्यास. आता फर्स्ट रिझल्ट आपल्याला असा आला, एल इज पॅरलल टू द एम आणि एम इज पॅरलल टू द एन. असे फर्स्ट आणि सेकंड रिझल्ट असं आलं. बरोबर आहे. आता सांगा, ए हा बी एवढा असेल आणि बी हा सी एवढा असेल तर आपण काय म्हणतो सांगा बरं. ए हा सी एवढा असं म्हणतो आपण. बरोबर. आता इथं रेषा एल ही एमला समांतर आहे, रेषा एम ही एनला समांतर आहे. आता ही दोन्हीपैकी ही रेषा एम काढून टाकूया. देअरफॉर बघा, ही आणि ही रेषा समांतर आहे, ही आणि ही रेषा सुद्धा समांतर आहे. म्हणून फ्रॉम रिझल्ट 1 and 2 रेषा एल इज समांतर पॅरलल टू द लाईन एन फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ह्या दोन रिझल्टनुसार हे आपलं एकरूप आहे. एक्स आणि वाय सारखे रेषा एल रेषा एमला संगत कोण कसोटी व्यत्यास. अँगल ए अँड बी हे गिव्हन आहेत, हे गिव्हन होतं म्हणून त्यामुळे ह्या दोन रेषा समांतर आल्या. अशा रीतीने बाळांनो हा आपल्याला पहिल्या दोन टॉपिकमधला हा महत्त्वाचा भाग आपल्याला असा शिकायचा होता. तुम्ही शिकलात, काही जणांची टेस्ट झाली, काही जणांनी नाही झालेली, तर ह्या प्रकारच्या प्रश्नांची उजळणी आपल्याला करता यायला पाहिजे किंवा साधारणतः असे प्रश्न आपल्याला माहीत असायला पाहिजेत. नंतर त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, हेही प्रमेय आहे. विरुद्ध कोण एकरूप असतात हे पण आपल्याला पुस्तकामध्ये फार छान रीतीने सोडून दिले, ते एकदा बघा. मी परत एकदा विनंती करतो आहे तुम्हाला की सगळ्यांनी पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. मध्येच असं जॉईन झालं तर तुम्हाला नाही कळायचं तर सगळ्यांनी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. 9वीपासूनचे सगळे लेक्चर्स बाळांनो बघा. गणित मैत्री परिवार वाढूया. सहकार्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. सर्व गणित मित्र, तुमचे पेरेंट्स ज्यांनी तुम्हाला व्हॉट्सअपची व्यवस्था करून देत आहेत त्या सर्वांचं, त्याचबरोबर गणित शिक्षकांचंही आभार की ज्यांनी मला जे जॉईन करून दिलं. सर्वच प्रॉब्लेम सेट, सर्वच शंका सॉल्व्ह करायच्या आहेत. आपल्याला ऑनलाईन तुमच्याशी डिस्कशन करायचं आहे. त्यासाठी बाळांनो हार्टली रिक्वेस्ट करतो आहे की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वजण गणित शिकूया. ज्या शंका असतील त्या शेअर करूया. मॅथ्स सेकंड जरा असं जास्तच घ्यावं लागतं जरा. मग आपण 1-2 दिवसानंतर पुढं आपण जाऊया. हा सगळा भाग आपण लवकरच पूर्ण करून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. ओके बाळांनो.